नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे व्हायरॉइड आणि मायक्रोप्लाझ्मा. व्हायरॉइड आणि मायकोप्लाझ्मा. तर बघा व्हायरॉइडचे काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, हे व्हायरॉइडचे कॅरेक्टरिस्टिक्स बघण्याच्या अगोदर एक लेक्चर टाकलेलं आहे मी, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम अँड डिसीजेस कॉज बाय पॅथोजन. ते लेक्चर सगळ्यात अगोदर पाहायचं, देन त्याच्यानंतर व्हायरसचं लेक्चर पाहायचं. ओके, व्हायरसचे कॅरेक्टरिस्टिक्स आणि देन त्याच्यानंतर व्हायरॉइड आणि मायकोप्लाझ्मा हे लेक्चर पाहायचं. ओके, तर बघा आजचा टॉपिक आपला व्हायरॉइड. तर व्हायरॉइड पाहत असताना व्हायरॉइड टी.ओ. डायनर नावाचा एक व्यक्ती आहे, एक सायंटिस्ट आहे टी.ओ. डायनर. 1971 मध्ये 1971 मध्ये या व्यक्तीने काय केलं, टर्म व्हायरॉइड दिली. आता व्हायरॉइड काय तर आपल्या लक्षात येते, व्हायरॉइडचं जे नाव आहे ते व्हायरस वाणीच वाटत आहे. ओके, बऱ्याच मंडळीला व्हायरस आणि व्हायरॉइडचा मेळच लागत नसते. ओके, तर व्हायरस आणि व्हायरॉइड. तर व्हायरॉइड पाहत असताना लक्षात घ्यायचं, आता व्हायरॉइड पाहत आहे तर व्हायरॉइडची डेफिनेशन मध्ये काय येते, व्हायरॉइड आर सब मायक्रोस्कोपिक. व्हायरॉइड आर सब मायक्रोस्कोपिक. सब मायक्रोस्कोपिकचा मिनिंग काय होता की दे कॅन सीन ओनली इन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. म्हणजे व्हायरॉइडचं जर आपल्याला स्टडी करायचं असलं तर त्याला आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या आतमध्येच त्याला आपल्याला पाहावं लागते. त्याच्यानंतर असेल्युलर. आता असेल्युलर कॉमन आहे आपल्याला. व्हायरस बी कसा होता, असेल्युलर होता. म्हणजे त्यामध्ये कोणत्याच प्रकारची प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल तिथं नव्हती. त्याचप्रमाणे इथं पण काय असते, असेल्युलर आहे, सब मायक्रोस्कोपिक आहे, असेल्युलर आहे, इन्फेक्शियस आहे. आता तिथं पण इन्फेक्शियस होतो. ओके, इथं बी हा पण कसा असतो, इन्फेक्शियस आहे. इन्फेक्शियस असला म्हणजे तोच काय करणार, डिसीज कॉज करणार. इनॉक्युलम असतो, इनॉक्युलम इट इज अ पार्ट ऑफ पॅथोजन कॉजेस द डिसीज और ॲबिलिटी ऑफ पॅथोजन टू कॉजेस द डिसीज इट इज नोन एज इन्फेक्शियस. इन्फेक्शियस म्हणजेच काय, असा इनॉक्युलम असतो म्हणजे असा तुकडा असतो कोणत्याही पॅथोजनचा की त्याच्यामध्ये अशी ॲबिलिटी असते की तो डिसीज कॉज करू शकेल. ओके, त्याला आपण इन्फेक्शियस म्हणतो. इन्फेक्शियस पाहिजे, पोटेन्शियल पाहिजे टू कॉज द डिसीज. ओके, देन त्याच्यानंतर सेल्फ रिप्लिकेटिंग. ओके, स्वतःच्या कॉपीज, नंबर ऑफ कॉपीज तयार करता. ओके, RNA आणि DNA नंबर ऑफ कॉपीज तिथं तयार होतात. ओके, सेल्फ रिप्लिकेटिंगचा मिनिंग्स. नंतर लो मॉलिक्युलर वेट. याचं मॉलिक्युलर वेट जे असते ना ते कमी असते. ओके, आपण जेव्हा व्हायरसचं कॅरेक्टरिस्टिक्सचं जे लेक्चर बघितलं त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाईड नावाचा कन्सेप्ट आला होता. न्यूक्लियोटाईड म्हणजेच काय, तिथं नायट्रोजन बेसेस, शुगर मॉलिक्यूल आणि फॉस्फेट ग्रुप तिथं प्रेझेंट असतो, त्याला आपण न्यूक्लियोटाईड असं म्हणतो. आणि याचं जे मॉलिक्युलर वेट आहे ते आपण न्यूक्लियोटाईडमध्ये मोजतो. ओके, लो मॉलिक्युलर वेट असते म्हणते. आणि त्याचं जे जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असते, ओके, ते असते नेकेड रायबोज न्यूक्लिक ऍसिड. म्हणजे RNA असतो तो नेकेड असतो. नेकेड असतो म्हणजेच कसा असतो, जसं व्हायरसमध्ये आतमध्ये काय होता म्हणते, तुमचा न्यूक्लिक ऍसिड होतं आणि त्याला प्रोटेक्टिव्ह प्रोटीन कोड होता. तशा प्रकारचा प्रोटीन कोड व्हायरॉइड मध्ये नसतो. ओके, इथं काय असते, नेकेड न्यूक्लिक ऍसिड. ओके, न्यूक्लिक ऍसिड कोणतं असते तर RNA असते. ओके, तर पहा नेकेड रायबोज न्यूक्लिक ऍसिड असते म्हणजे RNA काय असतो, नेकेड असतो. देन त्याच्यानंतर त्याला कोणत्याच प्रकारची प्रोटीन कोड नसते. ओके, जो व्हायरॉइड असतो त्याला कोणत्याच प्रकारची प्रोटीन कोड तिथं नसते. ते इन्फेक्शियस RNA न्यूक्लिक ऍसिड असते. ओके, देन त्याच्यानंतर सिंगल स्टँडर्ड RNA असतो विथ, पहा आता सिंगल स्टँडर्ड RNA विथ त्याची साईज पहा किती असते, 250. ओके, 250 to 400 न्यूक्लियोटाईड. आता न्यूक्लियोटाईड मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. ओके, न्यूक्लियोटाईड तुम्हाला मी अगोदर सांगितलं. न्यूक्लियोटाईड म्हणजेच काय, नायट्रोजन बेसेस, त्याच्यानंतर फॉस्फेट ग्रुप आणि शुगर मॉलिक्यूल तिथं प्रेझेंट असतो. त्याला आपण न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स म्हणतो. कितीचा असतो जनरली काय असतो, 250 ते 400 न्यूक्लियोटाईडचा सिक्वेन्स तिथं असतो. आयदर, आणि कशा प्रकारे दिसून येतात, आयदर लिनियर असतात आणि मोस्टली सर्क्युलर असतात. मोस्टली कसे असतात, सर्क्युलर ते असतात. 2 सेकंद थांबा. ओके, तर आता लक्षात घ्या, न्यूक्लियोटाईड तुम्हाला लक्षात आलं. ओके, न्यूक्लियोटाईड लक्षात आला. नंतर त्याची शेप कसा असतो तर लिनियर असतो आणि मोस्टली कसा असतो, सर्क्युलर शेपचा. तुम्हाला काय दिसून येणार, व्हायरॉइड दिसून येणार. त्याचा जो जिनोम असतो तो कसा असतो, ओनली काय असते, ओनली नेकेड RNA असतो. नेकेड RNA असतो किंवा नेकेड न्यूक्लिक ऍसिड तिथं असते, विदाउट प्रोटीन कोड तिथं दिसून येतो. त्याच्यानंतर व्हायरॉइड, हे बघा हे लय महत्वाचं आहे. व्हायरॉइड आर नॉट एबल टू सिंथेसिस प्रोटीन अँड रिप्लिकेट्स एन्झाईम रिक्वायर्ड फॉर रिप्लिकेशन. आता इथून पहा, हे कॅरेक्टरिस्टिक्स लय महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या.
व्हायरॉइड कसं आहे म्हणते, हे सिंथेसिस करू शकत नाही, कोणत्याच प्रकारचे एन्झाईम सिक्रेट करू शकत नाही आणि त्या ॲज वेल ॲज प्रोटीन बी कोणताच सिक्रेट करू शकत नाही. मग याचं रिप्लिकेशन कसं होते. ओके, सेल्फ रिप्लिकेटिंग आहे. काय करते म्हणते, कॉपीज तयार करते. काय करते, कॉपी तयार करते. नंबर ऑफ कॉपीज तयार करते म्हणजे त्या RNAच्या. आणि ओके, नंबर ऑफ कॉपीज तयार करते. आणि हा एक शब्द आहे रिप्लिकेज नावाचा शब्द आहे. ओके, आता जेव्हा ASE नावाचा शब्द राहील, ASE, तिथं सिंथेसिस होते, काहीतरी तयार होते, रिप्लिकेज एन्झाईम. ओके, DNA पॉलिमरेज. ओके, RNA पॉलिमरेज. इथं कोणती राहील म्हणते, RNA पॉलिमरेज नावाची जी एन्झाईम आहे, RNA पॉलिमरेज नावाची जी एन्झाईम आहे, म्हणजे नंबर ऑफ DNAच्या कॉपीज तयार होण्यासाठी, मल्टिप्लिकेशनसाठी RNA पॉलिमरेज नावाची एन्झाईम रिक्वायर्ड असते. ओके, ही सगळं तो कशाकडून घेतो, त्या होस्ट प्लांटकडून घेतो. ओके, ज्या प्लांटवरती डिसीज कॉज होतो त्या होस्ट करून. ओके, स्वतः हा अनेबल आहे सिंथेसिस ऑफ प्रोटीन अँड एन्झाईम सिक्रेट करण्यासाठी. तर हा जे आहे एन्झाईम, ओके, त्याच्या RNAच्या नंबर ऑफ कॉपीज तयार करण्यासाठी हा मदत करतो. हे जे एन्झाईम आहे म्हणते, हे कोणाकडून घेतो म्हणते, होस्ट प्लांटकडून. कोणाकडून घेतो, होस्टकडून. ओके, मल्टिप्लिकेशनसाठी होस्टचा उपयोग तिथं करतात. पहा, लक्षात घ्या, एवढं कॉम्प्लिकेटेड नाही. जो व्हायरॉइड असतो तो इनेबल असतो. इनेबल कशासाठी असतो म्हणते, त्याच्या प्रकारे कोणत्याच प्रकारचं प्रोटीन तिचं सिंथेसिस करू शकत नाही, ॲज वेल ॲज कोणत्याच प्रकारची तिथं एन्झाईम पण तो सिक्रेट करू शकत नाही. मग त्याला रिप्लिकेशन तर करायचं आहे, तर रिप्लिकेशन कसं करतो, त्याच्या RNAच्या नंबर ऑफ कॉपीज तो तयार करतो. RNAच्या नंबर ऑफ कॉपीज तयार करायसाठी तिथं RNA पॉलिमरेज नावाची एन्झाईम लागेल. या सगळ्या एन्झाईम तो कशाच्या मध्ये, मल्टिप्लिकेशनसाठी कशाची मदत घेतो, तर त्या होस्ट प्लॅनची मदत घेतो. त्या होस्टमधचा उपयोग करून तो काय करतो, त्याच्या स्वतःचं रिप्लिकेशन तयार करून घेतो. ओके, आणि लास्ट लेक्चरचा जो व्हायरस होता हा ऑब्लिगेट पॅरासाइट असतो. ओके, ऑब्लिगेट पॅरासाइट म्हणजेच काय, त्याची लाईफ सायकल त्याला कंप्लीट करण्यासाठी एका लिव्हिंग होस्टची गरज असते. ओके, आणि तो स्वतःचं रिप्लिकेशन त्या होस्टमध्येच करतो. ओके, हे लक्षात घ्यायचं. देन त्याच्यानंतर हा पण काय केला, होस्टच्या मदतीनं हा रिप्लिकेशन करतो, होस्टच्या मदतीनं. ओके, देन त्याच्यानंतर व्हायरॉइड आर ट्रान्समिटेड. आता पहा, व्हायरॉइड कशा प्रकारे ट्रान्समिट होतो. ओके, आपण ते लास्ट लेक्चरमध्ये बघितलं. ओके, व्हायरसच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं. लास्टवाला जो टॉपिक होता, ट्रान्समिशन कशामुळे ट्रान्समिट होते इकडून तिकडं, व्हायरल डिसीज, व्हेक्टर बघितले, नंबर ऑफ त्याचे एक्झाम्पल. आता इथं पहा, व्हायरॉइड आर ट्रान्समिटेड बाय सॅप. ओके, सॅप ट्रान्समिटेबल असता. ओके, पोटॅटो स्पिंडल ट्युबर नावाचा एक डिसीज आहे, पोटॅटो स्पिंडल ट्युबर नावाचा एक डिसीज आहे. हा कसा आहे, सॅप ट्रान्समिटेबल ॲज वेल ॲज पोलन अँड सीड ट्रान्समिटेबल. ओके, व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेटिव्ह. ओके, जे क्रॉप आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेटेड करतो, त्या व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेटेड करत असताना हा डिसीज इकडून तिकडे ट्रान्समिट होऊ शकतो. अँड फायनली पोलन अँड सीड ट्रान्समिटेड होतो. ओके, हे झालं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरॉइड. ओके, लक्षात काय घ्यायचं याच्यातलं, फक्त जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की जो आपला जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड डिसीज कॉज्ड बाय पॅथोजन हा व्हिडिओ सगळ्यात अगोदर बघायचा, नंतर व्हायरसचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आणि नंतर व्हायरॉइडचे कॅरेक्टरिस्टिक्सवर यायचं. ओके, बघा, लक्षात घ्या, आपण जेव्हा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ व्हायरस बघितलं, तेव्हा DNA और RNA होता, DNA और RNA. ओके, व्हायरॉइडचं जेव्हा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन बघत आहे, इथं काय होतं बघा, इथं का फक्त सिम्पली नेकेड न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड कोणतं होतं म्हणते, RNA. न्यूक्लिक ऍसिड कोणतं होते, RNA. ओके, आता पहा, आपण लिंक मध्ये जे पाहत आहे की असे कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहे की ते डिसीज कॉज करतात. ओके, आणि त्या डिसीजवर आपल्याला कशा प्रकारे आपल्याला प्रश्न येऊ शकतो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ते बघत आहे. तर आपण त्याच्यानंतर एक मायकोप्लाझ्मा लाईक एक ऑर्गॅनिझम घेतला. ओके, मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम, त्यालाच आपण MLO असं म्हणतो, MLO, मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम. आणि याचे एक खासियत अशी आहे की येलो टाईप ऑफ डिसीज, जर तुम्हाला वर्ड आला येलो टाईप ऑफ डिसीज कॉज बाय, तर ते मायकोप्लाझ्मा लाईक ते डिसीज असता. ओके, मायकोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम ते डिसीज कॉज करता, कोणते, येलो टाईप ऑफ डिसीज. ओके, आता पहा, हा MLO आहे ना, हा क्लास मॉलिक्युल्स मध्ये इन्क्लूड होतो. ओके, आता याला घ्यायचं कारण एवढंच की नंबर ऑफ डिसीज आहे की ते कंबाईनली विचारल्या जातात, व्हायरॉइडचे डिसीज आणि मायकोप्लाझ्मल डिसीज, आणि त्याच्यामध्ये नेहमी विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होते, म्हणून आपण हे दोन्ही कंबाईन घेतलेले आहे. ओके, तर हा क्लास मॉलिक्युल्स मध्ये जातो. ओके,
हा क्लास जातो मॉलिक्युल्समध्ये. आता पहा मायकोप्लाझ्माची डेफिनेशन पाहू आपण, शांततेत समजून घ्या. ओके, मायकोप्लाझ्मा आर युनिसेल्युलर. मायकोप्लाझ्मा कसा असतो? युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय असतो. ओके, युनिसेल्युलर असतो, एक पेशीय तो असतो, सिंगल सेल तिथं प्रेझेंट असते. अल्ट्रा मायक्रोस्कोपिक. अल्ट्रा मायक्रोस्कोपिक म्हणजेच तेच काय, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये ते आपल्याला दिसतात. नंतर आहे प्रोकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक आपल्याला अगोदरच माहित आहे. प्रोकॅरियोटिक काय, ऑफ प्रिमिटिव्ह सेल हॅव्हिंग न्यूक्लियस दे नॉट बाउंडेड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन, इट इज नोन ॲज प्रोकॅरियोटिक सेल. ओके, म्हणजे अशी एक सेल आहे म्हणते की त्या सेल मधला जो न्यूक्लियस आहे त्याची जी न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ती कशी आहे, बाउंडेड नाही, ती काय असते, नॉट बाउंडेड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्यालाच आपण प्रोकॅरियोटिक सेल असं म्हणतो. त्याच्यामध्ये सेल ऑर्गेनेल पण ते नसतात. आणि प्रोकॅरियोटिक सेल आपल्याला जनरली कुठे दिसून आली होती, तर बॅक्टेरियामध्ये दिसून आली होती. कशामध्ये दिसून आली ती, बॅक्टेरियामध्ये. लक्षात घ्यायचं, बॅक्टेरियाची सेल म्हणजे कशी असते, तर प्रोकॅरियोटिक सेल असते, ते आपण शिकलोय. ओके, सेल्फ रिप्लिकेटिंग, स्वतःच रिप्लिकेट होतो, स्वतः काय करतो, रिप्लिकेट होतो. आता लक्षात घ्या, तिथं आला प्रोकॅरियोटिक म्हणजे ते बॅक्टेरियाचं कॅरेक्टर झालं. ओके, इथं काय म्हणजे सेल्फ रिप्लिकेटिंग, हे व्हायरसचं कॅरेक्टर होतं वाटते. ओके, लक्षात घ्या, सेल्फ रिप्लिकेटिंग बी आलं, तिकडे प्रोकॅरियोटिक सेल आहे. देन त्याच्यानंतर हायली प्लिओमॉर्फिक. आता हायली प्लिओमॉर्फिक शब्द मी तुम्हाला 3-4 लेक्चर पासून सांगत आहे की प्लिओमॉर्फिक म्हणजेच काय, अनेक प्रकारचे त्याचे आकार असू शकतात. प्लिओमॉर्फिक म्हणजेच काय, नंबर ऑफ शेप त्याचे ते असतात. नंतर फिल्टरेबल ऑर्गॅनिझम. ओके, आता लक्षात घ्या, फिल्टरेबल ऑर्गॅनिझम म्हणून लक्षात घ्या. व्हायरसचे जेव्हा कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले आपण तेव्हा 1892 मध्ये एका सायंटिस्टचं नाव घेतलं होतं, ज्याचं नाव होतं दिमित्री इव्हॅनोव्स्की नावाचा एक सायंटिस्ट होता. ओके, आणि हा सायंटिस्ट रशियन सायंटिस्ट होता. ओके, दिमित्री इव्हॅनोव्स्की नावाचा 1892 मध्ये त्यानं काय केलं होतं, बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर तयार केलं होतं. आणि त्यामध्ये काय होतं, बॅक्टेरियल प्रूफ फिल्टरमधून फक्त बॅक्टेरिया खाली येणार नाही. ओके, तर कॉन्टेजियम ह्युम फ्लुडम जे होतं ते काय झालं होतं, म्हणजे फिल्टरेबल झालं होतं. ओके, त्याला टर्म व्हायरस दिली होती, नाव बर्जरिंग नावाच्या व्यक्तीने नंतरच्या काळात. ओके, तर हा जो इव्हॅनोव्स्की नावाचा व्यक्ती होता त्यांना काय होतं, व्हायरस इज अ फिल्टरेबल इन नेचर. तर लक्षात घ्या, व्हायरस त्याच्या अगोदर व्हायरस इज अ फिल्टरेबल नेचर. आणि मायक्रोप्लाझ्माच्या डेफिनेशन मध्ये काय म्हणत आहे, तर म्हणजेच काय, हा जो आहे हा बॅक्टेरिया जे प्रूफ फिल्टर होतं त्याच्यातून काय येतो, खाली येतो. ओके, म्हणून याचे कॅरेक्टर कसं आहे, फिल्टरेबल इन नेचर आहे. कशाचं, मायक्रोप्लाझ्माचं. तिथं लक्षात घ्यायचं. पहा, प्रोकॅरियोटिक आहे, बॅक्टेरियाचं लक्षण दाखवते. त्याच्यानंतर काय आहे म्हणते, सेल्फ रिप्लिकेटिंग म्हणजे डीएनए व्हायरसमध्ये दाखवते. फिल्टरेबल आहे म्हणजे व्हायरसचा कॅरेक्टर दिसते. ओके, त्याच्यामुळे आपण मायक्रोप्लाझ्मा इथे इन्क्लूड केला. लक्षात घ्या. पहा आता, लॅक ऑफ रिजिड सेल वॉल. आता हा शब्द लय महत्वाचा आहे. लॅक ऑफ सेल वॉल किंवा लॅक ऑफ रिजिड सेल वॉल. आता सेल वॉल रिजिड काय असते, लॅक ऑफ रिजिड सेल वॉल म्हणजे तिथं काय असते, रिजिड सेल वॉल नसते, रिजिड सेल वॉल नसते. ओके, त्याच्यानंतर पहा, बॅक्टेरियाचं जेव्हा आपण स्ट्रक्चर बघितलं होतं त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं सेल इन्व्हॉल्व होता. सेल इन्व्हॉल्व मध्ये काय काय होतं म्हणते, कॅप्सूल लेअर होती, त्याच्यानंतर सेल वॉल होती, नंतर सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन होती. ओके, त्याच्यात काय नाहीये, जी दुसरी जी लेअर आहे म्हणते ती इथं नसते. काय असते, लॅक ऑफ रिजिड सेल वॉल. ओके, रिजिड सेल वॉल नसल्यामुळे याची जी आउटर बाउंड्रीज येईल ते कोणती म्हणते, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन येईल. काय कोणती म्हणते, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन येईल. ओके, त्याची आउटर बाउंड्री काय येईल, सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन. आणि सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन ते असल्यामुळे त्याचे काय असतात, नंबर ऑफ आकार तयार होतात. ओके, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, प्लिओमॉर्फिक म्हणतो. म्हणून पहा, त्याचे नंबर ऑफ सायटोप्लाझ्मिक मेम्ब्रेन आउटर बाउंड्री असल्यामुळे तिथं काय होते म्हणजे नंबर ऑफ आकार त्याचे तयार होता, म्हणजे तो प्लिओमॉर्फिक असतो. शेप कसे दिसून येतात म्हणते, स्पेरिकल शेपचे दिसून येतात, नंतर ओव्हल शेपचे, आणि कधी कधी आपल्याला फिलामेंटस स्ट्रक्चर पण आपल्याला तिथं दिसून येते. अशा नंबर ऑफ आकाराचे तिथं आपल्याला दिसून ते येतात. त्याच्यानंतर लेन्थचा जर विचार केला तर जनरली 150 मायक्रोमीटर. ओके, 150 मायक्रोमीटर पर्यंत त्याची लेंथ असते. आणि त्याचा डायमीटरचा जर विचार केला आपण ना, तर 175 to 250 नॅनोमीटर पर्यंत त्याचा डायमीटर असतो. ओके, देन त्याच्यानंतर पहा समोरच्या कॅरेक्टर जो आपण आता लक्षात घ्या, दे कॅन पास थ्रू बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर. हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. ओके, दिमित्री इव्हॅनोव्स्की 1892. ओके, व्हायरस इज अ फिल्टरेबल नेचर, बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर. ओके, बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर आणि कॅन ग्रोन इन विट्रो. आता लक्षात घ्या, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता समोरचा शब्द लक्षात घ्या, कॅन ग्रोन इन विट्रो. आता इन विट्रो म्हणजे काय, अंडर म्हणजे अंडर कशी, कंट्रोल कंडिशन किंवा लॅबमध्ये. इन विट्रो आणि लक्षात घ्या, इन विट्रोचा काय आहे, आपण लॅब कंडिशनमध्ये त्याला ग्रो करू शकतो.
कॅन ग्रो, आपण ग्रो करू शकतो इन विट्रो म्हणजे लॅब कंडिशनमध्ये, इन लिव्हिंग मीडिया, एक लिव्हिंग मीडियाचा उपयोग करून आपण काय करतो, त्याला ग्रो करतो ॲज फॅकल्टेटिव्ह ऑर ऑब्लिगेट ॲनारोबिक. ओके, लक्षात घ्यायचं, सिम्पल आहे की आपण त्याला इन विट्रो कंडिशनमध्ये मायकोप्लाझ्माला ग्रो करू शकतो. आणि जेव्हा आपण त्याला ग्रो करतो त्याचं पर्टिक्युलर एक कॅरेक्टर आहे फ्राईड एग लाईक. आपण अंड जर फ्राय केलं, अंड फ्राय केल्यानंतर जसं स्ट्रक्चर दिसते तसं त्याच्या कॉलनीची ग्रोथ दिसते आपल्याला. ओके, तशा प्रकारची तिथं ग्रोथ फ्राईड एग लाईक ते त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे, मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहे. फ्राईड एग लाईक आपल्याला ॲपरन्स कशाचं दिसून येते, तर मायकोप्लाझ्माचं दिसून येते. ओके, आणि हा इथे एक शब्द आला आणखी, ऑर ऑब्लिगेट. ऑब्लिगेट म्हणजे व्हायरस कसे होते, ऑब्लिगेट होते, मी तुम्हाला अगोदर सांगितलं. व्हायरस ऑब्लिगेट पॅरासाइट असून त्यांना काय लागते, त्यांचं मल्टिप्लिकेशन रिप्लिकेशनसाठी लिव्हिंग होस्टची आवश्यकता असते, म्हणजे असतेच. ओके, हा फॅकल्टेटिव्ह आणि ऑब्लिगेट दोन्ही असू शकतो आणि ॲनारोबिक बी तो असतो. ओके, आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राम निगेटिव्ह असता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्राम निगेटिव्ह ते असता. खालची ओळीवर घ्या, मायक्रो ऑर्गॅनिझम इंटरमिडिएट बिटवीन बॅक्टेरिया अँड व्हायरस. ओके, हे एवढं वाक्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. मायकोप्लाझ्मा व्हायरसमध्ये आणण्याचं, ओके, किंवा आपण व्हायरस, व्हायरॉइड, प्रिऑन्स याच्यामध्ये मायकोप्लाझ्मा आणण्याचं कारण एवढंच की हा कसा आहे म्हणते, मायक्रो ऑर्गॅनिझम आहे म्हणते मायकोप्लाझ्मा, पण इंटरमिडिएट बिटवीन कशाचे लक्षणं दाखवतो आपल्याला, तर बॅक्टेरियाचे ॲज वेल ॲज व्हायरसचे तो लक्षणं आपल्याला दाखवतो. त्याच्यामुळे आपण काय केला, इकडे या लेक्चरमध्ये याच्यामध्ये तो आणला. ओके, असं पाहिलं तर आपण काय बघत आहे, असेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम बघत आहे. व्हायरस, व्हायरॉइड, प्रिऑन्स हे असेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. ओके, तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिला म्हणते, हा कसा आहे, प्रोकॅरियोटिक आहे. ओके, लक्षात घ्या, मॉलिक्युल्स एक घातला आपण याच्यामध्ये, तो का घातला त्याचं रिझन इथं होतं, एवढं वाक्य फक्त, मायक्रो ऑर्गॅनिझम इंटरमिडिएट बिटवीन बॅक्टेरिया अँड व्हायरस. ओके, देन त्याच्यानंतर समोर पहा, दे कंटेन बोथ DNA और RNA. याच्यामध्ये काय असते म्हणते, लक्षात घ्या, इथं बी कॉम्प्लिकेटेड पहा फक्त, ऑरच्या जागी जर अँड केला तर व्हायरसचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन वेगळं होऊन जाते आणि मायकोप्लाझ्माचं वेगळं होऊन जाते. लक्षात घ्या, हां, RNA अँड DNA. ओके, लक्षात घ्या, RNA आणि DNA त्याचं काय असते, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन असते. दे कंटेन त्याच्यामध्ये काय असते, RNA आणि DNA तिथं प्रेझेंट असता. व्हायरसमध्ये DNA और RNA असता, हे लक्षात घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर पहा, दे आर नॉन मोटाईल म्हणजे याला कोणत्याच प्रकारचा फॅजला वगैरे तिथं प्रेझेंट नसल्यामुळे हे मूव्ह करू शकत नाही. आणि ग्राम निगेटिव्ह असतं. कसे असतं, ग्राम निगेटिव्ह असतं. मल्टिप्लाय बाय, ओके, जनरली मल्टिप्लाय बाय बडिंग अँड बायनरी फिजनमुळे काय होतं, त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला दिसून येते बायनरी फिशनमुळं. ओके, बडिंग आणि बायनरी फिशनमुळे त्याचं आपल्याला जनरली काय दिसून येते, मल्टिप्लिकेशन दिसून येते. अशा प्रकारे झाले, हे काय झाले म्हणजे मायकोप्लाझ्माचे कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे बघत आहे की व्हायरॉइडमुळे कोणते डिसीज कॉज होता आणि मायकोप्लाझ्मामुळे कोणते डिसीज कॉज होता, ज्याच्यामध्ये कन्फ्युजन होते ते आपण बघत आहे. आता डिसीज फक्त नाव लय महत्वाचं आहे. ओके, इंग्लिश जे डिसीज जरी आपल्याला लिहिता आलं तरी बी ओके, याच्यावर एक ऑब्जेक्टिव्ह निघणार म्हणजे निघणार, MCR मध्ये पण निघणार आणि जनरल सध्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये पण तो निघणार. ओके, तर पहिला व्हायरॉइडमुळे जो पहिला डिसीज कॉज होतो म्हणते तो आहे पोटॅटो स्पिंडल ट्यूबर. कोणता डिसीज आहे म्हणते, पोटॅटो स्पिंडल ट्यूबर. ओके, दुसरा जो डिसीज आहे म्हणते तो आहे सिट्रस एक्झोकॉर्टिस. सिट्रस क्रॉप आहे आपलं. ओके, या सिट्रस क्रॉप वरती सिट्रस एक्झोकॉर्टिस जो डिसीज आहे तो कॉज होतो म्हणते व्हायरॉइडमुळे. त्याच्यानंतर आहे म्हणते पहा, आता कॅन्डिंग म्हणू शकतो, पण आम्ही काय म्हणतो, कड्यांग डिसीज ऑन कोकोनट. डिसीज ऑफ कोकोनट. चौथा जो डिसीज आहे म्हणते टोमॅटो बंची टॉप. कोणता डिसीज आहे म्हणते, टोमॅटो बंची टॉप डिसीज कॉज बाय व्हायरॉइड. आणि क्रायसॅन्थेमम स्टंट नावाचा डिसीज आहे. असे डिसीज आहे म्हणते, हे नंबर ऑफ डिसीज आहे म्हणते की ते व्हायरॉइडमुळे कॉज होता. ओके, तर पहा मायकोप्लाझ्मल डिसीजेस कोणते आहे, तर सगळ्यात महत्वाचे आहे. ओके, सगळ्यात महत्वाचं आहे लिटिल लिप ऑफ ब्रिंजल. ओके, जे आपल्याला आपण पहा वांगे गिंगे एक प्लांट कोणतं असते म्हणते, लिटिल लिप ऑफ ब्रिंजल आहे. ग्रासी शूट ऑफ शुगर केन, लिटिल लिप ऑफ ब्रिंजल, ग्रासी शूट ऑफ शुगर केन, फायलोडिऑप, सिसॅमम. हे कशामुळे कॉज होता म्हणते, 3 डिसीज हे कॉज होता मायकोप्लाझ्मामुळे. त्याच प्रकारे ॲस्टर येलो नावाचा आहे, ॲस्टर नावाचं जे फुलझाड आहे. ओके, त्या ॲस्टर येलो नावाचा डिसीज तिथं कॉज होतो. ओके, आणि राईसवरती येलो डार्क डिसीज ऑन राईस. असे हे अशा प्रकारचे डिसीज आहे म्हणते की ते मायकोप्लाझ्मल डिसीज आहे. ओके, तर पहा मित्रांनो, हे झाली एक्झाम्पल. आता पाहू आपण
पहा पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज आहे म्हणते. पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज कॉज बाय व्हायरॉइड. पोटॅटो स्पिंडल ट्युबर डिसीज कॉज बाय व्हायरॉइड ट्रान्समिटेड बाय सॅप अँड पोलन अँड सीड. पोलन अँड सीडमुळे काय होतो, हा डिसीज काय होतो, ट्रान्समिट होतो. पोलन अँड सीडमुळे हा डिसीज ट्रान्समिट होतो. पोटॅटो स्पिंडल ट्युबर नावाचा डिसीज आहे. ओके. देन त्याच्यानंतर आहे सिट्रस एक्झोकॉर्टिस. आता सिट्रस एक्झोकॉर्टिस नावाचा जो डिसीज आहे म्हणते हा ट्रान्समिटेड होतो म्हणतो जेव्हा ग्राफ्टिंग करतो ना आपण, ग्राफ्टिंग करतो. आणि डॉडर, डॉडर लक्षात ठेवायचं, कसकुटा म्हणजे डॉडर, डॉडरमुळे काय होते हा डिसीज ट्रान्समिट होतो. पहा 3 आहे, डॉडरमुळे बी ट्रान्समिट होतो. देन त्याच्यानंतर तुमचे जे काय कटिंग स्नाईप वगैरे जे असतं आपण त्याच्यामुळे बी तो डिसीज काय होतो, ट्रान्समिट होतो. ओके. सिट्रस एक्झोकॉर्टिस कॉज बाय व्हायरॉइड. नंतर आहे कड्यांग डिसीज ऑन कोकोनट. कशावर, कड्यांग डिसीज ऑर कोकोनट. ओके. कोणत्या देशात येत होता म्हणजे फिलिपिन्स नावाचा देश होता. कोणता देश होता, फिलिपिन्स मध्ये कड्यांग डिसीज कॉज बाय व्हायरॉइड. आणि आणखी लक्षात ठेवायचं एक शब्द आहे म्हणते, लक्षात ठेवायचा टिनन गाजा. ओके. टिनन गाजा नावाचा हा एक वर्ड आहे म्हणते. आता ICARची नेट एक्झाम झाली, त्या नेट एक्झाममध्ये हा ऑब्जेक्टिव्ह आला. हा एक वर्ड लक्षात ठेवायचा फक्त. हा वर्ड रिलेटेड टू सिमिलर कड्यांग डिसीज ऑफ कोकोनट. ओके. हा जर वर्ड आला तर लक्षात ठेवायचं त्याचा आन्सर रिलेटेड टू कड्यांग डिसीजेस. ओके. ऑन कोकोनट कॉज बाय व्हायरॉइड. त्याच्यानंतर आहे पाहता हा टोमॅटो बंची टॉप नावाचा डिसीज आहे. टोमॅटो बंची टॉप डिसीज कॉज बाय व्हायरॉइड. देन क्रायसॅन्थेमम स्टंट नावाचा डिसीज आहे कॉज बाय व्हायरॉइड. लक्षात घ्यायचं पोटॅटो स्पिंडल ट्युबर, सिट्रस एक्झोकॉर्टिस, कड्यांग डिसीज, नंतर टोमॅटो बंची टॉप आणि लास्ट वाला म्हणते क्रायसॅन्थेमम स्टंट नावाचा जो डिसीज आहे हे कॉज होता म्हणते व्हायरॉइडमुळे. बघा जो टोमॅटो बंची टॉप आणि कड्यांग जे डिसीज आहे ते सीड आणि पोलनमुळे ट्रान्समिट होता. ओके. सीड आणि पोलनमुळे एखादी डिसीज ट्रान्समिट होता. ओके. देन त्याच्यानंतर आता पाहू आपण मायकोप्लाझ्मल डिसीज. मायकोप्लाझ्मल मध्ये लक्षात ठेवायचं फायलोडी ऑफ सिसॅमम नावाचा एक डिसीज आहे म्हणते. फायलोडी म्हणजेच काय, फ्लोरल पार्ट जो असतो. ओके. सिसॅमम तीळ जे क्रॉप आहे. ओके. या तिळाचा जो फ्लोरल पार्ट आहे म्हणजे तो कन्वर्ट होतो म्हणजे लिफी स्ट्रक्चरमध्ये. आणि असं स्ट्रक्चर आपल्याला फील्डमध्ये दिसून येते. फायलोडी ऑफ सिसॅमम, फ्लोरल पार्ट हा ऑब्जेक्टिव्ह आहे दुसरा. ओके. फ्लोरल पार्ट जो असतो तो कन्वर्ट होतो म्हणजे लिफी स्ट्रक्चरमध्ये. असं जर दिसून आला तर इट इज नोन ॲज फायलोडी सिम्पटम्स. ओके. आणि फायलोडी ऑफ सिसॅमम डिसीज कॉज बाय मायकोप्लाझ्मा. आणखी याला एक वर्ड आहे म्हणजे फायटोप्लाझ्मा. मायकोप्लाझ्मा और त्याला फायटोप्लाझ्मा बी म्हणतो आपण. काय म्हणतो, फायटोप्लाझ्मा. MLU मायकोप्लाझ्मा और फायटोप्लाझ्मा त्याला म्हणतो आपण फायलोडी ऑफ सिसॅमम. ओके. लक्षात येऊन जाईल. देन त्याच्यानंतर ग्रासी शूट ऑफ शुगर केन. ओके. शुगर केनची तिथल्या तिथं ग्रोथ होऊन जाते म्हणजेच काय त्यांची स्टंटेड होऊन जाते. ओके. आणि ग्रासी शूट आणि नंबर ऑफ टिलर्स तिथे येऊन जातात. अशा प्रकारचं सिम्पटम दिसून येते म्हणजे ग्रासी शूट ऑफ शुगर केन मध्ये. त्याच्यानंतर आहे लिटिल लिप ऑफ ब्रिंजल. ओके. लिटिल लिप ऑफ ब्रिंजल म्हणा की लिटिल लिप ऑफ एग प्लांट म्हणजेच कोणतं, लिटिल लिप ऑफ ब्रिंजल. तर आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसून येते म्हणते. जे पान आहे म्हणते कशाचे, वांग्याच्या झाडाचे जे पान आहे ते लिटिल म्हणजे छोटे होऊन जाते म्हणते. ओके. म्हणून त्याला आणि याचे बी प्रॉमिनंट सिम्पटम्स आपल्याला जनरली फील्डमध्ये दिसून येतात लिटिल लिप ऑफ ब्रिंजलचे पण. ओके. त्याच्यानंतर आहे ॲस्टर येलो नावाचा डिसीज आहे म्हणजे कॉज बाय मायकोप्लाझ्मा. आणि येलो डार्क ऑफ राईस डिसीज कॉज बाय मायकोप्लाझ्मा. तर लक्षात घ्यायचं जनरली सगळ्यात महत्त्वाचे कोणते येतील, ग्रासी शूट ऑफ शुगर केन, लिटिल लिप ऑफ ब्रिंजल आणि फायलोडीवर येणार ऑब्जेक्टिव्ह. ओके. फायलोडीवर येणार आपल्याला ऑब्जेक्टिव्ह. देन त्याच्यानंतर पहा हे जे मायकोप्लाझ्मल डिसीज आहे त्याला आपण मायकोप्लाझ्मा और फायटोप्लाझ्मा म्हणतो. हे डिसीज ट्रान्समिटेड कशामुळे होता तर जनरली लीफ हॉपरमुळे हे डिसीज ट्रान्सफर होता. लीफ हॉपरमुळे सगळे डिसीज ट्रान्सफर होता. ओके. जनरली लीफ हॉपरमुळे. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण व्हायरॉइड आणि मायकोप्लाझ्मा याचा कंबाईन स्टडी केला. आणि फायनली शेवटचे जे आहे जे डिसीज कॉज बाय त्याच्यात लक्षात घ्यायचं हे दोन्ही डिसीज मिक्समध्ये तुम्हाला ऑप्शन येऊ शकता. त्यापैकी तुम्हाला आयडेंटिफाय करणं आहे की फायलोडी ऑफ सिसॅमम कॉज बाय आणि पोटॅटो स्पिंडल ट्युबर कॉज बाय. ओके. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला तिथं कमेंट करा आणि मला कळवा. ओके.